सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधूरा है या स्टोरीचे 16 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळं एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. मग आता सकाळ झाली आणि रोशनने थोडी का होईना पण रोहितच्या हातावर तो झोपल्यानंतर मेहंदी काढलीच आणि या हट्टी नवरदेवाला थोडासा नटवण्याचा प्रयत्न केला. आणि सकाळी सकाळी ते बघून रोहित वैतागला. आणि इकडे जानकीला किचनमध्ये येऊन किचन कट्ट्यावर बसत रोशन म्हणाला, आई, लहानपणी मी इथेच बसायचो ना गं, आणि तू स्वयंपाक करता करता मला भरवायची. जानकी हसली आणि म्हणाली, हो, पण आता तू लहान नाही राहिला. आता नाही भरवणार तुला, आता तुला प्रेमानं भरवणारी येणार आहे. आणि काय रे रोशन, मी रात्री सांगितलेलं काम तू डन केलंस ना? आणि रोशन म्हणाला, फिकर नॉट आई, तू सांगितलं ते काम केलं मी. आणि आई, माझ्या लग्नाची तारीख कधी काढायची सांग ना. आणि जानकी हसून म्हणाली, काढायची हां, मला सुद्धा खूप घाई आहे तुझ्या सोनमला भेटण्याची आणि सून म्हणून घरी आणण्याची. आणि काय रे, ती गदडी का नाही आली? आता तिला ना खूप बोलणार आहे मी, नाहीतर बोलणारच नाही तिच्याशी, अबोला पकडणार आहे. आणि रोशन म्हणाला, थांब, आत्ता फोन करतो तिला, चांगली बोल आणि माझ्यासमोर खडसाव, उगीच तुला घाबरते आणि आली नाही. जानकी म्हणाली, अरे नको, आज किती घाई आहे. एवढं रोहित दादाचं झालं की मग निवांत बोलते हा तिच्याशी. आणि रोशनने लाडातच तिच्या खांद्यावर डोकं टाकलं आणि म्हणाला, आई, सोनमला ना तू खूप आवडतेस बरं का. आणि मी सांगितलं सोनमला की माझी आई इंजिनिअरिंग शिकलेली आहे आणि मग तर तिला तुझ्याविषयी फार आदर वाटतो. आणि जानकी म्हणाली, पण काय उपयोग आमच्या शिक्षणाचा, चूल आणि मूल याच्या पुढे गेलोच नाही आम्ही, आणि म्हणून माझ्या सुनांनी शिकावं, नोकरी करावी असं मला वाटतं. आणि रोशन म्हणाला, आई, असं नाही हां, आपला एवढा जो उद्योग वाढवलेला आहे त्यात तुझंसुद्धा खूप कॉन्ट्रीब्युशन आहे. तुझ्यासमोर नाही पण बाबा तुझ्या मागे खूप तारीफ करतात तुझी, आणि हे सगळं जानकीच्या सहकार्यामुळे झालं असं म्हणतात. आणि तू बाबांची फक्त लाईफ पार्टनर नाही तर बिझनेस पार्टनर, होम पार्टनर सगळंच आहेस. आणि जानकी हसून म्हणाली, बास बाबा बास, आणि माझी इतकी तारीफ करण्याने मी पटकन तुझी तारीफ काढणार नाही. आणि जा, दादा उठला का बघून ये. आणि रोशन, आज दादाला कॉलेजला किंवा कारखान्यावर जाऊ द्यायचं नाही, समजलं? किती काम करतो रे तो, निदान लग्ना दिवशी तरी थांबू दे घरी. आणि यामध्ये तू सगळ्यात जास्त काम करायचं आहेस, त्याला अडवून धरायचं. आणि रोशन तिला अंगठा उचलून दाखवत म्हणाला, ओके आई. आणि आता तो रोहितच्या खोलीत जाणार. इतक्यात रोहितच बाहेर आला, पूर्ण तयार होऊन, बेबी पिंक रंगाचा शर्ट घालून. आणि रोशन म्हणाला, हे काय दादा, अरे वा, तू तर आत्ताच तयार झालास की. आणि बघू तुझी मेहंदी दाखव, खूप रंगली असेल ना. आणि त्यावरूनच कळतं की तुझ्यात आणि वहिनीमध्ये किती प्रेम असणार. आणि रोहितने आता त्याचे दोन्ही हात त्याच्यासमोर दाखवले. आणि ते बघून रोशन आणि त्याच्या पाठीमागून येणारी जानकी दोघेही चकित झाले. कारण रोहितने ब्लू पेन घेऊन तो आर पूर्ण खोडून मिटवून टाकला होता. आणि आता त्याच्या हातावर फक्त ब्लू पेनचे 2 मोठे गोल होते. जानकी म्हणाली, रोहित, अरे हे काय, असं कोणी करतं का? आणि रोहित म्हणाला, आई, जे मला आवडत नाही ते मी करत नाही, येतो, असं म्हणून निघाला. जानकी म्हणाली, रोहित, अरे कुठे निघालास, निदान आज तरी घरी थांब. आणि रोहित म्हणाला, सॉरी आई, मी नाही थांबू शकत. जरी आज माझं लग्न असलं तरी ते माझ्यासाठी जास्त इम्पॉर्टंट नाही. मला नाश्ता दे, मला उशीर होतो, असं म्हणून तो डायनिंग टेबलवर बसला. मग हळूहळू सगळेच आले नाश्त्यासाठी. आज लग्न होतं राहुलचं, रोहितचं. पण अजिबात धावपळ नव्हती, गडबड नव्हती, धामधूम नव्हती किंवा कसलीही तयारी नव्हती. किती साधं सिंपल वातावरण होतं आणि सगळीकडे शांतता होती. आणि मल्हारराव म्हणाले, काही महिन्यांपूर्वीच राहुलचं लग्न झालं आणि तेव्हा जानकी, आठवतं ना किती धामधूम होती. आणि आता बघ ना, काहीच तयारी नाही करायची, फक्त एक मंगळसूत्र घ्यायचं आणि निघायचं. आणि रोहित म्हणाला, बाबा तेच ठीक आहे. मल्हारराव म्हणाले, काय ठीक आहे,
हे बघ रोहित, तुझ्या मर्जीनं लग्न होऊ दे रजिस्टर, पण आमच्या मर्जीनं तू 7 फेरे घ्यायचे आहेत. आणि आत्ताच तुला सांगून ठेवतोय, पुन्हा म्हणशील सांगितलं नाही. मंदिरामध्ये सगळी तयारी आहे लग्नाची. तसा रोहित म्हणाला, त्याची काही गरज होती का? मला माझ्या लग्नासाठी एका हाराचा सुद्धा खर्च नको आहे. जानकी म्हणाली, रोहित, अरे फक्त सही करून कुठे लग्न होतं का? रोहित म्हणाला, आई, तू इतकी शिकलेली असूनही असा विचार करतेस का? जानकी म्हणाली, रोहित, फक्त कागदावर सह्या करून 2 हृदय जोडली जात नाहीत बाळा. त्यासाठी पवित्र मंगलाष्टिका कानावर पडणं गरजेचं असतं. हातात हात घेऊन सप्तपदी चालणं आणि एकमेकांना आयुष्यभर साथ देणं, ती 7 वचनं घेणं खूप गरजेचं असतं. अंगावर अक्षता पडल्या की देवाचा आशीर्वादही राहतो आणि संसार फुलतो. आणि त्या सह्या करून केलेलं लग्न म्हणजे मला ना एक करार वाटतो, ज्यामध्ये कुठेच भावना नसते. ओढून ताणून जवळ आलेले असतात. ते दोघे मनापासून एकत्र येत नाहीत, तर ओढून ताणून आलेले असतात. आणि आता त्या करार या शब्दावरून रोहितला काहीतरी आठवलं आणि रोहितने त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. उठला आणि कॉलेजला निघाला. आणि त्याला आजही कॉलेजला जाताना पाहून पुन्हा सगळे चकित झाले. आणि कोणी काही बोलण्याच्या आधीच रोहित म्हणाला, इतकं चकित होण्याची गरज नाही. मी लग्नाच्या वेळेपर्यंत येतोय आणि मी घरी नाही येणार. मी डायरेक्ट तिकडेच येणार आहे. आणि गेला निघून. राणीनं मात्र आज कॉलेजला जाण्याचा नाही हट्ट केला, कारण ती तर मुलगी होती ना, आणि तो होता पुरुष. त्याला ना बांगड्या भरायच्या होत्या, ना नटायचं होतं, ना मेहंदी काढायची होती. पॅन्ट शर्ट घातलं की झालं. मग तो नवरदेव आहे की नाही काही ओळखू येत नाही. पण मुलींना मात्र किती काय काय करावं लागतं. आणि नवी नवरी, तिचं तर काही बघायलाच नको. तिच्या मेहंदीवरूनच कळलं असतं की तिचं लग्न होतं. आणि मग तो हिरवा चुडा. तिचे पिवळे झालेले गाल बघून तिला इतरांच्या 1000 प्रश्नांना उत्तर द्यावी लागली असती, म्हणून तिने जायचं टाळलं कॉलेजला. मग कॉलेज सुटलं, आणखीन थोडंसं इकडे तिकडे केलं आणि जिल्ह्याच्या ठिकाणी रजिस्टर मॅरेज ऑफिस होतं. तिथे मल्हारराव, जानकी, राहुल, रोशन आणि सपना जमले होते. राणीला आणण्यासाठी गाडी पाठवली होती. रोहित अजून आला नव्हता. आणि मल्हारराव म्हणाले, राहुल, अरे त्या मुलाला फोन कर आणि कुठे आहे ते बघ. राहुलने फोन केला रोहितला आणि रोहित म्हणाला, दादा, मी वेळेत पोहोचतोय, म्हणजे पोहोचतोय, डोंट वरी. आणि ती आली का? राहुल म्हणाला, नाही रे, अजून तुम्ही दोघेही नाही आला. आणि रोहितनं घड्याळात बघितलं आणि आता सरळ गाडी वळवली राणीच्या घराकडे. तर राणी पटकन तयारच होत नव्हती, खूप वेळ लावत होती आणि मुद्दाम तिला 3:30 वाजता वेळेत पोहोचायचं नव्हतं. रोहित सर चिडतात की काय हे बघायचं होतं तिला, आणि चिडून लग्न कॅन्सल केलं तर बरं असं तिला अजूनही वाटायचं. गाडीचा ड्रायव्हर म्हणाला, मावशी आवरा की लवकर, मालकांचा फोन येतोय सारखा. राणीची आई म्हणाली, झालं हा दादा, लगेच झालं, नवरी आहे ना ती, म्हणून थोडा वेळ लागतो. राणी, अगं चल की पटकन, 3 वाजत आले, आपल्याला जायला 20 मिनिटं तरी लागतील. आणि राणी आरामात म्हणाली, आई थांब गं, नवरी आहे ना मी, मग मला वेळ लागणारच की, असं म्हणून मुद्दाम टाईमपास करत होती. इतक्यात दरवाज्यात करकचून ब्रेक मारलेल्या गाडीचा आवाज आला. राणीच्या आईनं बाहेर जाऊन बघितलं आणि म्हणाली, राणी, अगं रोहित आले. तसं राणीच्या हातात जे काही होतं ते गडबडून खाली पडलं आणि ती घाबरून म्हणाली, काय, ते स्वतः आले का घ्यायला? आई, आता मी काय करू? राणीची आई म्हणाली, आता रडतेस कशाला, आता असशील तशी तुला घेऊन जाणार बघ. राणी घाबरून म्हणाली, आई, अगं मी अजून साडी पण घातली नाही, त्यांना थांबवायला सांग. आत खोलीत येऊ देऊ नको. इतक्यात रोहित घरातही आला आणि राणीच्या आईला म्हणाला, ती काय करते, ती अजून तयार नाही का? राणीची आई म्हणाली, हो, तयारच होते, 2 मिनिटात तयार होईल हां. आणि रोहितने घड्याळात बघितलं आणि कडक आवाजात म्हणाला, फक्त 2 मिनटं, सांगा तिला. आणि आता या 2 मिनिटात राणीच्या बहिणीने तिला पटकन साडी घातली आणि तिची वेणी वगैरे नशीब आधीच झाली होती.
आणि जशी 2 मिनटं झाली तसा रोहित दार उघडून एकदम आत गेला. आणि राणीनं घाबरून त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, सर तुम्ही? मी येणारच होते. रोहित म्हणाला, मुद्दाम उशीर करत होतीस ना? पण आता हे चालणार नाही. चल पटकन, असशील तशी चल, असं म्हणून तो जायला लागला. आणि राणी म्हणाली, थांबा सर. आणि तिनं दरवाजा लावला आणि त्याच्यासमोर एक वही पकडली. रोहित म्हणाला, हे काय आहे? राणी म्हणाली, वाचा तुम्हीच. आणि ती वही त्याच्याच विषयाची होती, होमवर्कची. आणि त्यात तिनं सरळ सरळ लिहिलं होतं, मी रोहित असं लिहून देतो की माझं लग्न राणीसोबत होतं आहे आणि मी तिला हात लावणार नाही. आणि जर मी तिच्या मर्जीविरोधात तिला हात लावला तर त्या क्षणी ती मला सोडून गेली तरी माझी हरकत नाही. आणि खाली रोहितच्या सहीसाठी जागा होती. आणि आता हे वाचून रोहितनं तिच्याकडं बघितलं आणि म्हणाला, म्हणजे माझ्या शब्दावर तुझा विश्वास नाही का? आणि राणीनं हाताची घडी घातली आणि म्हणाली, नाही. आणि रोहित म्हणाला, फारच कच्ची आहेस अजून, वयानं सुद्धा आणि विचारानं सुद्धा. पण हुशार आहेस. मेंदूने मला बांधून घेण्यासाठी चांगला पर्याय काढला. पण खूप बिनडोक आहेस. तसं राणीनं त्याच्याकडे चकित होऊन बघितलं आणि हाताची घडी सोडली आणि म्हणाली, तुम्ही आता मला म्हणालात हुशार आहेस मेंदूनं आणि लगेच म्हणता बिनडोक आहे. नक्की तुम्हाला काय काय म्हणायचं असतं हो एकाच वाक्यात? मला काही कळत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? रोहितनं आता तिच्याकडं बघितलं आणि म्हणाला, तू हुशार आहेस मेंदूनं यासाठी म्हणालो की हे सगळं वकिलासारखं माझ्याकडून लिहून घेऊन त्याखाली माझी सही घेण्याचं तुला सुचलं. आणि बिनडोक आहे यासाठी म्हणालो की आता असं बोलत बोलत त्यानं ती वहीचं पानच फाडलं, तुकडे तुकडे करून डस्टबिनमध्ये टाकले. आणि ते बघून राणी चकित झाली आणि म्हणाली, हे काय केलं तुम्ही? म्हणजे तुम्हाला यातलं काहीच मान्य नाही का? तुम्ही का फाडलं ते? आणि रोहितनं तिथली चुनरी उचलून हातात घेतली आणि तिच्याकडे बघून म्हणाला, रजिस्टर मॅरेज होतं आणि तुला इतकं सगळं नटायची गरज नव्हती माझ्या मते. पण असू दे, लग्न एकदाच असतं ना. आणि तुला माझ्याकडून लिहून घेऊन मला अडकवायचं आहे ना, तर ठीक आहे, तुझी पण इच्छा पूर्ण होईल. आणि त्या वहीच्या पानावर लिहून तू मला कायद्याच्या कचाट्यात अडकवू शकत नव्हती. आता उलट माझ्यासोबत जी तुझी लाईफ आणखीन सुरक्षित करण्यासाठी मी सुद्धा तयारीने आलो होतो. तुझ्या वहीच्या पानाला आणि त्यावरच्या मजकुराला कोणीही किंमत देत नाही. असं म्हणून त्यानं तिच्या अंगावर तिची चुनरी टाकली आणि त्याच्या पाठीमागच्या खिशातून एक कागद काढला आणि तिला म्हणाला, घे वाच आणि तूच सही कर. राणीनं ते बघितलं तर तो 500 रुपयांचा बॉन्ड होता आणि जे राणीने लिहिलं होतं ते सगळं त्याच्यावर लिहिलं होतं. म्हणजे रोहीचीच इच्छा नव्हती तिला टच करण्यासाठी. आणि हे तिच्या लक्षात आलं. तिनं क्षणभर त्याच्याकडे बघितलं आणि रोहित बेफिकीरपणे म्हणाला, उशीर होतोय, पटकन सही कर आणि कुठलाही गैरसमज माझ्या बाबतीत ठेवू नकोस. मी सूर्यवंशी आहे, शब्दाचा पक्का. तसं या सगळ्याची गरज नव्हती. माझा शब्दच खूप महत्त्वाचा होता, पण तुझ्या समाधानासाठी बॉन्ड करून आणला. आणि आता जर मी माझ्या मर्यादांचं उल्लंघन केलं तर तू मला सोडू शकते. आणि याला म्हणतात खरी कायदेशीर पद्धत. पटकन सही कर. आणि राणीनं सुद्धा पटकन सही केली. रोहितने तो बॉन्ड घेतला, पुन्हा होता तिथं खिशात ठेवला आणि लग्नाच्या प्रेमाच्या घट्ट बॉन्डमध्ये अडकण्याच्या आधीच ते दोघे एका अटी शर्तीच्या बॉन्डमध्ये अडकले. आणि रोहित पुढे गेला, दरवाजा उघडून गाडीत बसला आणि राणीसुद्धा आली आणि तिच्या आईसोबत गुपचूप गाडीत बसणार इतक्यात राणीची आई म्हणाली, राणी अगं आता पुढे तरी बस. आणि राणी पुढे बसणार इतक्यात रोहित म्हणाला, काही गरज नाही, माझ्या शेजारची सीट आयुष्यभर रिकामीच राहणार आहे, तू मागेच बस. आणि राणी मागे बसली. आणि रोहित राणीच्या आईला म्हणाला, तुम्ही तुमच्यासाठी पाठवलेल्या गाडीतून याल का प्लीज? या गाडीत आम्ही दोघेच जाणार, कारण ऑलरेडी खूप उशीर झाला आहे आणि मला वेळेत पोहोचायचं आहे. मला फास्ट ड्रायव्हिंग करावी लागेल. आणि आम्ही दोघं तिथं वेळेत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि राणीनं तिच्या मोबाईलच्या घड्याळात बघितलं, 3:07 झाली होती आणि जिल्हा बराच लांब होता.
तिथं पोहोचेपर्यंत 3:30 वाजून तर जाणारच होते आणि राणीची आई म्हणाली, पण आपण सगळे सोबत जाऊया ना. आणि रोहित म्हणाला, मला खूप फास्ट जावं लागेल, तुम्ही सावकाश या. डायरेक्ट कारखान्याच्या मंदिरात आला तरी चालेल. आम्ही मॅरेज ऑफिसमधून तिकडेच येणार आहोत. आणि राणीची आई उतरली, पाठीमागच्या गाडीत बसली आणि रोहितनं गाडी स्टार्ट केली आणि तुफान वेगात तो रजिस्टर मॅरेज ऑफिसकडे निघाला. आणि नव्या नवरीसारखी नटलेली राणी जीव मुठीत घेऊन बसली. आणि हा रस्त्यावरून गाडी चालवतो की हवेतून हे तिला कळेना. आणि तो मात्र शांत गाडी चालवत होता. पण गाडी वेगात होती आणि ती म्हणाली, सर गाडी थोडी हळू चालवता का? अति घाई संकटात नेई, तुम्ही ऐकलं नाही का? आणि रोहित समोर बघत म्हणाला, चूक, मुद्दाम केलेला उशीर संकटात घेऊन जातो. तू उशीर केलास नसता तर हे सगळं झालं नसतं. आणि राणी गप्पच बसली. आणि 3:30ला 3च मिनिटे कमी असताना गाडी त्या ऑफिससमोर पोहोचली सुद्धा. रोहितने पुन्हा करकचून ब्रेक दाबला, गाडीतून उतरला आणि सरळ तिकडे गेला ऑफिसकडे. पाठीमागे गाडीत बसलेली राणी भांबावली. तिला मागे सोडून तो एकटाच पुढे गेला. आणि त्याच्या शब्दावर विश्वास न ठेवून चूक केली का, तो रागावलं का असं तिला वाटायला लागलं. जानकी म्हणाली, रोहित अरे राणी कुठे आहे? रोहित म्हणाला, गाडीत. मग ती हळूच खाली उतरली आणि रोशन आला, तिला घेऊन गेला. राणी इतकी सुंदर दिसत होती, पण आता रोहितनं तिच्याकडे एक नजरसुद्धा व्यवस्थित बघितलं नव्हतं. सपनानं सुद्धा तिच्याकडे बघितलं आणि राणी गोड दिसत होती, अगदी बाहुलीसारखी. आणि रोहित उंच भरलेल्या अंगाचा. आणि इथेही सपनाने नागडोळे मोडले आणि म्हणाली, किती मिसमॅच जोडी आहे. आई, यांचा जोडा तर व्यवस्थित दिसतच नाही शोभून. आणि भाऊजींना सूट होत नाही राणी. तसं जानकीनं तिच्याकडे रागात बघितलं. राहुलसुद्धा म्हणाला, सपना तुला काही कळतं की नाही ग, कुठे काही बोलावं, याचा तुला काही पोच आहे की नाही? राणीनं आता थोडंसं वाईट वाटून घेतलं आणि मान खाली घातली आणि तिचे डोळे पाण्यानं भरून आले. आणि रोहित लगेच म्हणाला, वहिनी हे तुम्ही नका ठरवू, आम्हाला चांगलंच कळतं की एकमेकांशी कसं मॅच करून घ्यायचं. हो ना राणी? आणि आज त्यानं पहिल्यांदा तिचं नाव घेतलं आणि राणीनं त्याच्याकडं बघितलं. आणि समोरचा रजिस्टर म्हणाला, तुम्ही इथे दोघांनी सही करा आणि दोन्ही बाजूने 2-2 साक्षीदार लागतील. मल्हारराव म्हणाले, राणी तुझ्या घरचे कुठे आहेत? रोहित म्हणाला, बाबा ते डायरेक्ट मंदिरात येतील. तिकडंच गेलेत, आपण इथून 5 मिनिटात निघतोय. मग आता दोघांनीही त्यावर सह्या केल्या. कायद्यानं राणी आणि रोहित लग्नबंधनात अडकले आणि पुन्हा वैदिक पद्धतीनं लग्न करण्यासाठी, तेही घरच्यांच्या समाधानासाठी, ते कारखान्याकडच्या मंदिरात निघाले. आणि आता राणी मागे बसायला निघाली मघाच्यासारखी. आणि जानकी म्हणाली, राणी अगं पुढे बस त्याच्याजवळ. आणि सपना हसली आणि मनातच म्हणाली, आता हिचा पुन्हा अपमान होणार. रोहितला त्याच्याजवळ कोणीच मुलगी बसवायला आवडत नाही. आणि राणी म्हणाली, नको मी मागे बसते. असं म्हणून ती मागे बसणार इतक्यात रोहित म्हणाला, आईनं सांगितलं तेच होईल, तू पुढे ये. असं म्हणून त्यानं तिच्यासाठी दरवाजा उघडून दिला. राणी आता चकितच झाली त्याचं हे वागणं बघून आणि त्याच्या शेजारी बसली. आणि सपनाला हे नाही आवडलं. एका रजिस्टरवर सही काय केली आणि राणीला लगेच हक्क मिळाला त्याच्या शेजारी बसण्याचा. मघाशी येताना ती त्याची बायको नव्हती म्हणून त्यानं तिला शेजारी बसू दिलं नव्हती. आणि रोहितनं मंदिराच्या दिशेनं गाडी घेतली. आता दोघेच होते त्या गाडीत. ती गप्प होती आणि काही अंतर गेल्यानंतर तो तिला म्हणाला, ऐक, मान्य आहे हे लग्न दोघांसाठी महत्त्वाचं नाही, पण मी हे सगळं माझ्या घरच्यांसाठी करतोय आणि घरच्यांसमोर आपल्याला नवरा बायकोचं नाटक करावंच लागेल. आणि म्हणूनच मी तुला पुढे बसायला घेतली. आणि अजिबात त्यांना कळता कामा नये आपण वेगळे वेगळे राहतो. स्पेशली माझ्या बहिणीपासून सावध राहा आणि तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. राणी फक्त गप्प बसून ऐकत होती आणि तिने किती ऐकलं किती नाही याचा विचारही न करता तो बोलत होता. आणि तो असाच होता, समोरच्याला काय वाटतं याचा विचार करत नव्हता. त्याला वाटेल ते बोलायचा आणि करायचा. आणि आता सगळे मंदिरात पोहोचले आणि पुन्हा दोघेही पाटावर समोरासमोर हातामध्ये हार घेऊन उभा राहिले. दोघांच्या मध्ये अंतरपाठ पकडला. राणी नटून थटून आलेली होती तर रोहित सकाळी गेलेल्या बेबी पिंक शर्टवरच होता. त्याची खरेदी तर घरीच राहिली होती आणि हे बघताना फार विचित्र वाटत होतं. पण आता तो कोणाचं ऐकतच नव्हता तर काय करायचं. अगदी स्वतःच्या बापाचं सुद्धा कधी ऐकत नव्हता रोहित. आणि
दोघांच्याही अंगावर अक्षता पडल्या. आणि पहिल्यांदा राणी रोहितला हार घालायला जाणार तर तो तिच्यासमोर उंचच्या उंच. आणि आता रोशन हसून म्हणाला, दादाश्री खाली वाका. बायकोसमोर कधीच कोणासमोर वाकत नाही ना, मग आता तरी वागशील की नाही. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करून रोहित वाकला आणि तिने त्याच्या गळ्यात हार घातला. त्यानंही तिच्या गळ्यात सहजच हार घातला. आणि मग त्यानं अजिबात मनापासून तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही. आणि तिच्या कपाळावर कुंकू लावताना सुद्धा चेहरा तसाच होता, निर्विकार. आणि सप्तपदीचे 7 फेरे घेताना मात्र सगळी वचनं पूर्ण करण्याची त्याची तयारी होती. फक्त एक सोडून, वैवाहिक जीवन. सुखी वैवाहिक जीवन हे वचन सोडून त्यानं तुझं रक्षण करीन, तुझं पोट भरेल, तुझा मान सन्मान ठेवीन वगैरे वगैरे सगळी वचनं घेतली. एखाद्या स्त्रीचं रक्षण करणं आणि तिचा मान सन्मान ठेवणं हे पुरुषाचं कर्तव्यच असतं. पण बायको म्हणून वागवायला तो तयार नव्हता तिला. आणि भांबावलेली राणी मात्र काहीच विचार करत नव्हती, कारण तिच्या मनाची पाटी अजून कोरीच होती.